नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारती आज पूर्णपणे भुईसपाट झाल्यात। आज शेवटची रुक्मिणी इमारत पालिकेने भुईसपाट केली आहे। आज पालिकेची तोडक कारवाई पूर्ण झाली। डंपिंग आणि मलनिस्सरणच्या राखीव जागेवर या 41 इमारती उभारल्या होत्या। मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने 23 जानेवारीपासून या तोडक कारवाईला सुरुवात झाली। वसई विरार महापालिकेने सलग 17 दिवस कारवाई करून सर्व 41 इमारती तोडण्यात यश मिळवलंय। 41 अनधिकृत इमारतीच्या तोडक कारवाई प्रकरणी आज रुक्मिणी अपार्टमेंट ही शेवटची इमारत पालिकेने भुईसपाट केलेली आहे। 23 जानेवारीपासून ही कारवाई सुरू झाली होती आणि आज 17 फेब्रुवारी आहे। ही शेवटची रुक्मिणी अपार्टमेंट आहे जी आज महापालिकेने भुईसपाट केलेली आहे। आज सकाळपासून कारवाईला सुरुवात झाली होती। ही इमारत जी कोसळलेली आहे ती ज्या नजीकची जे बाजूची विना सूरश्याम सोसायटी आहे त्याच्या संरक्षक भिंतीवर कोसळलेली आहे। त्याच्या बाजूलाच सोसायटीचं ऑफिसही होतं, त्या ऑफिसवरही कोसळलेलं आहे। सोसायटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। आज हा मला वाटतं शेवटचा दिवस असेल या तोडक कारवाईचा, कारण की पालिकेला कोणताही अडथळा येणार किंवा 41 इमारती जेव्हा तोडताना कोणताही अनुचित घटना घडलेली नाही आहे। त्यामुळे ही कारवाई जी आहे शांततेत आणि व्यवस्थित पार पडल्यानं पालिका आणि पोलीस प्रशासनाने समाधान व्यक्त केलंय। प्रभाकर कुणालकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।